मग काय सांगाल, आज मतदान पार पडतंय, या संदर्भात आज तुम्ही उमेदवार आहात? आज सकाळी 8 वाजेपासून विधान परिषदेच्या निवडणुकीचं मतदान या सर्व जिल्हाभर पार पडते आहे आणि या ठिकाणी या जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 7च्या 7 मतदान केंद्रांवर अतिशय उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी मतदान सुरू आहे. अनेक मतदान केंद्रांवर तर मतदान आटोपलेलं आहे. हे असताना तुम्ही कार्यकर्ते होता, आता तुम्हाला काही दुगदुगी वाटते मनामध्ये? मला कुठलीच दुगदुगी आधीही नव्हती, आताही कुठली दुगदुगी नाही. कारण आपण बघतो आहे की महायुतीचे सर्व नेते असतील, सर्व मतदार असतील, हे भक्कमपणे माझ्या पाठीशी उभे आहे आणि त्याचबरोबर इतरही मतदार बंधूंनी मला खूप खूप भरभरून प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे. हो, बंडखोरीचा कुठेतरी फायदा होईल. अनिल चौधरी असोत किंवा रेश्मा काळे असो, यांनी माघार घेतलेली आहे, तुम्हाला फायदा होईल असं वाटतं? हे बघा, आम्ही तर कोणालाच म्हटलं नाही की आम्हाला पाठिंबा द्या किंवा आमच्यासाठी माघार घ्या. त्यांना वाटलं म्हणून त्यांनी त्या ठिकाणी माघार घेतलेली आहे. आधी महायुती आमच्यासोबत भक्कमपणे उभी होती आणि एकसंघ असलेल्या महायुतीत या ठिकाणी आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ असतील, गुलाबरावजी पाटील असतील, आदरणीय रक्षाताई, या ठिकाणी संजयजी सावकारे व सर्वच आमदार महायुतीचे यांनी अतिशय मेहनत घेऊन या ठिकाणी महायुती भक्कम ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला असल्यामुळे आम्हाला कुठलीही या ठिकाणी धाकधुकी किंवा भीती नव्हती. परंतु समोरच्यांनी त्या ठिकाणी पाठिंबा दिला, त्यांचे अभिनंदन करतो. ज्यांनी माघार घेतली, त्यांनी माघार कशी घेतली ते काय मला या ठिकाणी सांगता येणार नाही. संपूर्ण राज्यभरामध्ये कसं असणार आहे भाजपची? संपूर्ण राज्यभरात या ठिकाणी महायुतीचेच उमेदवार विजय होणार आहेत. कारण आपणही बघतो आहे की संपूर्ण महाराष्ट्रभरात या ठिकाणी अतिशय चांगलं वातावरण या ठिकाणी महायुतीसाठी आहे. पण एकीकडे बघायला गेले तर शिंदे गटाचे जे कार्यकर्ता असतील, पदाधिकारी असतील, त्यांचीही ज्या ठिकाणी शिंदे गटाला जागा सोडण्यात आली होती त्या ठिकाणी भाजपचे उमेदवार देण्यात आलेले आहे. कुठेतरी शिंदे गटातील कार्यकर्ता व पदाधिकारी नाराज असल्याचं दिसून आलेलं आहे. असं आहे की भाजपाने कुठलाही पदाधिकारी किंवा उमेदवार दिलेला नाही. काही लोकांना वाटलं, त्या ठिकाणी त्यांनी बंडखोरी केलेली आहे. परंतु सर्वच ठिकाणी महायुतीचे सर्व नेते एक संघ असल्यामुळे या ठिकाणी बंडखोरांनी कितीही प्रयत्न केला तरी महायुतीचेच उमेदवार सर्वदूर निवडून येतील. पण जागा वाटपावरती शिंदे सरकारमध्ये फक्त त्यांना 4च जागा महाराष्ट्रामध्ये देण्यात आलेले होते. त्यांची इच्छा होती की जास्त जागा आम्हाला देण्यात यावे असं. मी या ठिकाणी जिल्ह्यात काम करणारा एक छोटा कार्यकर्ता आहे. या निमित्ताने, कार्यकर्त्याच्या निमित्ताने मला या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे. परंतु प्रदेश स्तरावर काय चाललं आहे आणि कशा वाटाघाटी झाल्या हे मी या ठिकाणी सांगू शकत नाही. तो नेत्यांचा अधिकार आहे, तो नेतेच बोलू शकतील.